आज आपण TLH करत आहोत, म्हणजे टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टमी, म्हणजे दुर्बिणीतून गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया. कारण हिला अनेक फायब्रॉईड आहेत. या फायब्रॉईड्समध्ये भरपूर रक्तस्राव होतो, पोटदुखी होते, युरिन करताना दाब जाणवतो. त्यामुळे तिचं दैनंदिन कामकाज महिन्यातून 10 ते 12 दिवस थांबतं. बरेच दिवस ती हॉर्मोनल ट्रीटमेंट घेत होती, पण ही हॉर्मोनल ट्रीटमेंट आपण दीर्घकाळ देऊ शकत नाही, कारण त्याच्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, रक्तामध्ये गाठी होणं यासारखे साईड इफेक्ट्सची भीती असते. आणि त्या हार्मोनल ट्रीटमेंटचा तिच्यावर काही उपयोगसुद्धा होत नव्हता. तर आज आपण तिच्यावर ही सर्जरी करतोय. या सगळ्या फायब्रॉईड सकट आपण ते गर्भाशयच काढतोय. त्यामुळे परत तिला फायब्रॉईड्स येणार नाहीत, कारण फायब्रॉईड होणं ही तिची टेंडन्सी आहे. जेव्हा हे लॅप्रोस्कोपिक आपण करतो तेव्हा तिला डिस्चार्ज आपण दुसऱ्याच दिवशी देतो, जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी. आणि अगदी 7व्या-8व्या दिवसापासून ती तिचं सगळं करू शकते, म्हणजे घरातली कामं करू शकते, एक अर्धा तास फिरायला जाऊ शकते. आणि ही तर पुढच्या महिन्यात गिरनार पर्वताच्या परिक्रमेला सुद्धा जात आहे. तिने त्याचं बुकिंग पण केलं आहे. पण निश्चितच ती एका महिन्यात या परिक्रमेसाठी एकदम फिट होऊन जाईल.